नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. भाजीत केस निघाला. पतीनं जनावरांसारखं मारलं. रात्रभर वेदना सहन केल्या. पुन्हा सकाळी त्रास आणि तिनं छळाला कंटाळून गळ्याला लावली दोर. छत्रपती संभाजीनगर मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजीत केस निघाल्याच्या कारणावरून पतीने पत्नीला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. पतीसह सासरच्यांकडून सुरू असलेल्या छळाला कंटाळून 25 वर्षीय ईश्वरी बनकर हिनं टोकाचं पाऊल उचलून आपलं जीवन संपवलं आहे. तिच्या शवविच्छेदनावेळी कुटुंबियांनी संताप व्यक्त केला आणि सासरच्यांवर कठोर कारवाईची मागणी करत घाटीत ठिय्या दिला. त्यानंतर पोलिसांनी विवाहितेच्या पतीसह 7 जणांना अटक केली. ईश्वरीचा 28 जून 2020 रोजी छत्रपती संभाजीनगरमधील अजय अशोक बनकर यांच्यासोबत विवाह झाला होता. ते भावसिंगपुऱ्यातील श्रावस्ती कॉलनीत राहत होते. तो दररोज दारू पिऊन घरी यायचा. त्यानंतर तिला मारहाण करायचा, शारीरिक व मानसिक छळ करायचा. सासरकडील अन्य नातेवाईकही सातत्याने घरी येऊन त्रास देत असे. ईश्वरीने ही बाब आई वडिलांना सांगितली. त्यांनी दोघांची समजूत काढून एकत्र राहण्याचा सल्ला दिला. मात्र पतीच्या वागण्यात सुधारणा होत नव्हती. मृत ईश्वरीच्या वडिलांनी मुलीचं लग्न मोठ्या थाटामाटात लावून दिलं होतं. अजयला 5 ग्रॅम सोन्याची अंगठी, 2 तोळ्याची साखळी, मुलीसाठी 5 तोळे सोने, 2 लाख रुपये हुंडा, फ्रीज, कूलर, सोफा व सर्व घरगुती साहित्य देखील लग्नात दिलं होतं. तरी देखील अजय माहेरून पैसे आणण्यासाठी पत्नीवर दबाव टाकत होता. त्याने विकत घेतलेल्या फ्लॅटचे हप्तेही तिच्या वडिलांनाच भरण्याची मागणी करत होता. पती अजयसह सासरच्यांच्या छळाला कंटाळून ईश्वरीने यापूर्वी देखील जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कुटुंबियांनी एकत्रित बसून चर्चा करून वाद मिटवून दिला. पुन्हा सासरी पाठवले. 6 एप्रिल रोजी रात्री 11 वाजता जेवणात केस निघाल्याच्या कारणावरून अजयने तिला मारहाण केली. ईश्वरीने रात्रभर होत असलेला त्रास सहन केला. 7 एप्रिलला त्याने पुन्हा मारहाण करत गंभीर आरोप केले. त्याचा सततचा त्रास असह्य झाल्याने अखेर ईश्वरीने मंगळवारी रात्री गळफास लावून घेतला आणि आपलं जीवन संपवलं. ईश्वरीचा पती अजय बनकर याच्यासह दिनेश दिलीप बनकर, दिलीप दशरथ बनकर, चंद्रमणी दशरथ बनकर, छाया चंद्रमणी बनकर, आशिष चंद्रमणी बनकर, गणेश दिलीप बनकर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अजय हा महापालिकेच्या घनकचरा विभागात प्रभारी जवान आहे. न्यायालयाने त्यांना 10 एप्रिल रोजी पोलीस कोठडी सुनावली आहे.